खूप साऱ्या आठवणी आहेत आणि एकदम भारी वाटतं एवढ्या वर्षांनी आले निसती. बाय बाबू, जा जा जा. भारी वाटतं. थंडीत लागते मला. थंडी लागते उलट. गुड मॉर्निंग. तर मगाशी सुटले, चहा वगैरे झाला आणि कृषिकाला आत्ताच ट्युशनला मी सोडून आले आणि मी चालले माझ्या स्कूलमध्ये, जिकडे किरणचे पप्पा पण तिकडेच होते त्या शाळेत, म्हणजे सुनावटीतले विद्याविकास हायस्कूल. तर त्यांचं थोडं काम आहे, म्हणजे शाळेचा दाखला आणायला चालले. घरी शोधला पण काय भेटला नाही आणि जेवण वगैरे काय झालं नाही. तर भात झालं आहे, येऊन भाजी करायची. तर कृषिकाची स्कूल आहे आज, भरपूर सारी कामं आहेत. तर आता शाळेत जायलाच निघाले. चला. तर सकाळी थोडा पाऊस पडला, त्यानंतर परत हाय तसंच आहे. पाऊस येतो, दिवसभर काय पडत नाही, असं सतत लागला पाहिजे, कारण नंतर लय गरम होतं आहे बघ. चांगलं कडकडीत ऊन पडलं आहे. तर आता शाळेत जाताना एक किस्सा आठवला, म्हटलं तुम्हाला सांगावा. तर आमचे बरेचसे शिक्षक रिटायर तर झालेच कधीच, म्हणजे आम्ही शाळा सोडल्यानंतर 4-5 वर्षांनी. पण एक शिक्षक असे जेव्हा आमची 5वीला होतो, ते पण नवीनच लागलेले, चुनावट्टीतलेच आहेत. बरेच जण ओळखत पण असेल, परेश सर. तर त्यांचं लग्न तेव्हा आम्ही 6वीला असताना त्यांच्या लग्नाला गेलेलो पेणला आणि भरपूर धमाल केलेली. आमचाच ग्रुप होता आणि बाकीचे शिक्षक जे होते ते शॉक झालेले की लोक कशी म्हणजे लग्नाला आली सरांचे, कारण का ते आमचे क्लोज होते सर, म्हणजे आमचे चित्रकलेचे एक्स्ट्रा क्लासेस वगैरे घ्यायचे, त्यामुळे सरांशी चांगली आमची गट्टी जमली होती. आणि काल मी त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट केला, म्हटलं असं असं माझं काम आहे, तर शाळेत आता येऊ का, म्हणजे किती वाजता येऊ, माझं काम होईल. तर ते बोलले 10च्या नंतर ये. आपले एक काका आहेत, 1-2 बाकीचे रिटायर झाले. तर आता चालता चालता तो किस्सा आठवला, म्हटलं तुम्हाला शेअर करावा. चला. तर शाळेजवळ पोचले, किती वर्षांनी, बापरे. राजेशचं दुकान होतं इथे, आता बदललं वाटतं, दुसरं भाड्यानं दिलं त्यांनी. चला आतमध्ये जाऊया. नमस्कार. ओळखलात की नाही? सर कुठे आहेत? परेश सर. चॉकच झालेत बघून. कशी काय आली रे तू? हां, आठवण आली तुमच्या सर्वांची. नाही आली अशी. काय होतं बऱ्याच पाष्टे झाली का तू आता? नाही असं काय, ते आले सर. हाय. फोनवर बघताना बोलताना कसं काय? असू दे. हॅलो. विचार सरांना सर. जाऊ मग वर्गावर? हां जा. तुम्ही कुठल्या वर्गावर आहात? मी एकदम वरच्या मजल्यावर. मग प्रत्येक वर्गाचा असं मी शूट घेत वरती येते. हो हो चालेल. चला शोधा तुम्ही, मी येते. सापडलं तर देईल, नाही सापडलं तर देणार नाही. हो काका, असं नका करू. शाळेत तर आले, पण म्हटलं आता शाळेत एवढ्या वर्षांनी आले तर छोटीशी आपण शाळेची टूर देऊया. तर इकडे आमच्या सगळ्या शिक्षकांचा फोटो आहे, सगळ्या म्हणजे सगळ्या, आता सगळे रिटायर झाले. आणि या साईडला आमची छोटीशी प्रयोगशाळा होती, पण आता ती बंद आहे. बघा इकडे पाण्याची टाकी, आणि रिसेस झाली की ते आम्ही जेवून हात धुवायला यायचो, आणि ते म्हणजे काका वगैरे सगळे बसतात. आणि नेहमी आम्ही लेट यायचो आणि काका लोक आम्हाला इथेच उभे करायचे, कारण का खूप लेट व्हायचं, 7:30 वाजून जायचे. 7:20ची शाळा असायची. आणि आता आपण मस्तपैकी छोटीशी टूर देऊया शाळेची. तर 2 माळ्याची शाळा आहे आपली. इकडे आपला प्रिन्सिपल सरांची रूम आहे, आणि इकडे आमचा 10वीचा वर्ग होता, आणि तिकडून आम्ही बाहेर पडायचो. असे हे लाईनीत वर्ग होते. आता स्टुडंट कमी झाले, त्या टायमिंगला आम्हाला बसायला खुर्ची वगैरे लागायची. चला. तर आत्ता जाऊया फर्स्ट फ्लोअरला. असं घसरत त्याच्यावरनं यायचो. खूप साऱ्या आठवणी आहेत आणि एकदम भारी वाटतं एवढ्या वर्षांनी आले. इकडे आमचे सगळे शिक्षक बसायचे. काही कंप्लेंट असेल काय असेल आम्ही इथे घेऊन यायचो सरांकडे. माझा 5वीचा वर्ग. उपन्यास
तर हा झाला सेकंड फ्लोअर आणि तुम्ही म्हणाला तर शिक्षक नाही आहेत, बरेचसे शिक्षक रिटायर्ड झाले आहेत आणि हे नवीन शिक्षक आहेत ज्यांना मी काय ओळखत नाही. पण आता चालू आहे लास्ट फ्लोअरवर. सरांनी सांगितलं लास्ट फ्लोअरवर ये. इकडे आम्ही ह्याच्यासाठी यायचो की आमची कम्प्युटरचा क्लास असायचा आणि इथे पण आमचे वर्ग असायचे. समोरच आमचा कम्प्युटरचा क्लास होता आधीचा. आणि इकडे ते टॉयलेट्स वगैरे केले बघा. ही आमची कम्प्युटर रूम नंतर चेंज केली आणि इकडे घेतले सगळे कम्प्युटर. म्हणजे एका कम्प्युटरवर आम्ही 3-3 जणं बसायचो. इकडे पूजा, अंकिता, मी. 5 मिनटं याला 5 मिनटं त्याला, अशी भरपूर म्हणजे भरपूर मज्जा केली आम्ही शाळेत असताना. आणि हा आमचा 6वीचा वर्ग. आणि इकडे तर आमचा हा 7वीचा वर्ग. तर या वर्गात जाऊया. याच्यात सर आणि चौधरी मॅडम बसले. सर आत येऊ काय? कशा आहात मॅडम? न्याय करा. कसलं काम चालू आहे? वेळापत्रकाचं काम चालू आहे. तर चला सर मॅडम येते. बाय. तर अशी आपली शाळेची छोटीशी टूर दाखवली. आता शिक्षक खरंच खूप कमी झालेत, तेव्हा बसायला आम्हाला जागा नव्हती. आम्ही स्टूल आणायचो वर्गातनं, या वर्गातनं त्या वर्गात डस्टर. खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेच्या आमच्या आणि खूप बरं वाटलं एवढ्या दिवसांनी काही कामानिमित्त पण शाळेत यायला मिळालं. काका थोडेसे माझी रागवले की तू इथनं जातेस पण येत, पण ठीक आहे, पण खूप छान वाटलं. तर आता निघते. चला. तर काकांनी फायनली पप्पांचं नाव शोधून काढलं आहे. हेच आहे, प्रकाश विश्राम पाष्टे. काका किती वर्ष झाली? एकदम नजर तेच आहे तुमच्या. हो हो अर्ज आहे. लिहू. सर शाळेतनं मी आली आणि पिल्लूला घ्यायला आली. हां कोणच्याकडे? टीचरकडे. अरे वा. चला आता हळूहळू सावकाश. शाळेतून आले, पटकन जेवण केलं. कृषिकाची आता बस येईल. किती धावला डब्बा? हां हो बरोबर आहे. आणि आता बाबूची तयारी केली, आता तिची बस येईल. चल बाळा. हां तर बाजूच्या आजींनी पैसे दिले, त्यांना दहीचा डब्बा आणायचा आहे. म्हटलं 15-20 मिनिटांनी येते तेव्हा घेऊन ये. अरे नाही रे राजा, चल ना तू. अरे मी पाटी बांधली आहे सोनू. तिला लय प्रश्न. तो बसलाय. आणले कपडे? कधी? काल? परवा. टोपी कशाला ऊन लागतंय? हां कृषिकाची बस आली आहे. हां चल 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 जा जा. हो जा, कशाला एवढी घाई करते. चला जा जा. लय निसती. बाय बाबू. जा जा जा. दुपारी घरी आल्यानंतर कृषिकाला शाळेत सोडलं. त्यानंतर मी खूप थोडा वेळ झोपली होती, कारण का किरणने एका वायरीचं काम सांगितलं होतं ना, ते चेंज करून आणि म्हणजे आपल्या वायरीमध्ये कनेक्ट करतो ते, त्यासाठी 4-5 वेळा फेऱ्या मारल्या ना उन्हातनं. पाय माझे झाले जड, त्यामुळे एवढा कंटाळा आला. ते आत्ता उठले आणि ते माकड आलेलं. माकड तर गेला, पण ही काय अंगणातनं हलत नाही आहे. अय मंकी येऊ दे, तुला चावू दे चांगला. तिथे माकड खूप वेळ बघत बसलेली, पण माकड काय आलं नाही, निघून गेले ते. आणि आता चालू मी तायकांडोच्या क्लासला, कारण का काल गेलो नव्हतो, तिला थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून. पण आता निघालो. चला. तर आम्हाला रिक्षा पटकन भेटली आणि आम्ही निघालो पण. चला. तर एकर्स क्लबला आत्ताच पोचलो आहे आम्ही. थांब क्रॉस करूया, गाड्या येतात ना. चला. चलो. तर हे पावसासाठी लावलं आहे त्यांनी, म्हणजे पावसाचं सगळं पाणी असं आतमध्ये जाईल ना, म्हणून हे पार्टिशन असं घातलं आहे. आले 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 आले. बस बस बस.
तर मगाशीच कृषिकाला तायकांडोच्या क्लासवरनं आणलं, कारण का ती झोपली होती, त्यामुळे उचलून न्यावं लागलं मला घरी. आणि आत्ताच किरणने मला गाडीवरनं मम्मीच्या इथे सोडलं आहे. चला लेफ्ट रोजच्याप्रमाणेच वरती गेली, एक पण खाली नाही. तर मस्त हवा सुटल्या, पाऊस आला तर अजून भारी वाटतं. हवा कशी गार सुटली, थंडीच लागते मला. थंडी लागते, उलट बरं वाटतंय. इथं येऊन आमच्या इथल्या लोकांना बोल, इथं पॅसेजमध्ये झोपतील, एवढा गरम होतोय तिकडे. तर आता मम्मीच्या इथून निघाले घरी जायला. चला आत्ताच मम्मीकडून घरी आले आणि छत्री पण नेली नव्हती, बारीक बारीक पाऊस लागला तर खूप बरं होईल. आणि माझ्या शाळेची छोटीशी टूर दाखवली याच्यामध्ये. आणि बघा माझी शाळा कशी आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.